शोककुल झालेले सर्व दादांवरती नितांत प्रेम करणारे उपस्थित बंधू भगिनी बांधवांनी सहकारी मित्रांनो, आदरणीय राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील साहेब पण इकडे आलेले आहेत आणि अंकुशराव आपण म्हटलं ही गोष्ट खरी आहे की त्यांना एका धाग्यात बांधून चालणार नाही, एका पक्षापुरता मर्यादित ठेवून त्यांना चालणार नाही. खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा दादांचा सहवास 1996 सालापासून कामगार चळवळीशी मी संबंधित असल्यापासून त्यांच्याशी आला. राष्ट्रीय मेलमजदूर संघाचा अध्यक्ष या नातेपासून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी देखील एक मोठी जबाबदारी शिवाजी पार्कची भरण्याची आमची आली आणि त्यावेळी सर्व नियोजन आणि आयोजन राज्याचे त्यावेळीचे विरोधी पक्षनेते भुजबळ साहेबांकडे होते आणि मुंबईमध्ये असल्यामुळे दादांचा तो सहवास आला. मुंबईचा अध्यक्ष या नात्याने, पक्षाचा एकमेव आमदार या नात्याने आणि विभिन्न माध्यमातून दादांशी संवाद, दादांशी भेट आणि दादांचा सहवास हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलेलं आहे. ही गोष्ट नकारता येणार नाही की एक आदरयुक्त धाक दादांचा नेहमीच आमच्यावरती असायचं. म्हणजे आजही आठवते मला गुरुवारची जी जनता दरबार आणि आम्ही जर 10 मिनटं लेट पोचलो म्हणजे आज आमचं काय खरं नाही. असं असलं तरी देखील कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक स्तरावरती आणि विशेषतः कामगार चळवळीच्या बाबतीत पण देखील दादांचं किती अत्यंत प्रेम होता हे एका उदाहरण मी तुम्हाला देतो की गेल्या महिन्यामध्येच हाफकिन इन्स्टिट्यूटची एक आम्ही बैठक लावली होती. अनेक विषय कामगारांचे होते आणि पुण्याबद्दल त्यांचा जो एक असलेला आदरयुक्त जो प्रेम आहे त्याहीमध्ये ज्यावेळी ती इन्स्टिट्यूटची जागा संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण ह्यानी मोठे गोडाऊन्स करू शकतो किंवा आपण त्याचा वापर प्रोफेशनली करू शकतो आणि नंतर मग आपल्याला हे उत्पन्नाचा स्रोत करता येईल. दादांनी तातडीने सांगितलं की अजिबात चालणार नाही, पुण्यामध्ये मुळातच जागा नाही आणि आयते जागा तुम्ही कमर्शियलायझेशन करून चालणार नाही, तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम मागा, मी द्यायला तयार आहे, पण एकही इंच पुण्याची जागा ही आपल्याला खाजगीकरण करून द्यायचं नाही. याचा अर्थच असा आहे की या शहरावरती, या जिल्ह्यावरती आणि या राज्यावरती नितांत प्रेम आज त्यांचा या निमित्ताने होता. अनेक आठवणी आहेत, त्याची उजाळणी वेगवेगळ्या व्यासपीठावरती तर आम्ही निश्चितपणे करू. परंतु एक गोष्ट नक्की आहे की दादांसारखा माणूस होणे नाही, नो रिप्लेसमेंट ज्याला आपण म्हणतो. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की जो आवडी सर्वांना तोच आवडी परमेश्वराला, अशी एक दुर्दैवी घटना घडली. त्या दिवशी मी दौंड, इंदापूर या दौऱ्यावर असताना ज्यावेळी ही एका PIने मला सांगितलं त्यावेळी खरोखरच एक धक्का बसला. राजकारणामध्ये समाजकारणाच्या पेक्षाही देखील महत्त्वाची भूमिका जो असतो एक वैयक्तिक संबंध जपणारा आणि एक माणुसकी या नात्याने कुठच्याही पक्षाचा असला त्याला जवळून साथ देणारा असं एक अष्टपैलू नेतृत्व या राज्यभरामध्ये आपण त्याच्यामध्ये हरवलेलं आहे. आणि म्हणून परत ते होणे नाही, पण त्यांचा विचार घेऊन पुढच्या काळामध्ये काम करणं असं मला असं वाटते, विशेषतः तरुण पिढीला आणि तुम्हा आपल्या सर्वांना ही प्रेरणा देणारी ठरणार आहे. आदरणीय उद्धवजी आणि त्यांचे संबंध हे मी सांगायची गरज नाही, कारण ते पण जाहीर रीतीने सांगायचे की जे मुख्यमंत्री झाले त्यात मला स्वायत्त देणारा मुख्यमंत्री कोण असेल तर ते उद्धवजी होते आणि आदित्यजी त्यांच्या सहवासामध्ये काम करत होते. मी व्यक्तिशः माझ्या वतीने, तमाम माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि शिवसेना परिवाराच्या वतीने आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींच्या वतीने पण देखील दादांना या निमित्ताने मी श्रद्धांजली वाहतो. मला या गोष्टीची जाणीव आहे की अनेक वक्ते बोलणार आहेत आणि म्हणून मी सुरुवातच कमी बोलण्यासाठी यासाठी करतो की दादाची प्रेरणा घेऊन मला असं वाटते पुढच्या काळामध्ये त्यांचा विचार घेऊन काम करण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया ही अपेक्षा व्यक्त करतो आणि व्यक्तिशः सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहून थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.